भाजपकडून विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 11 नावांवर चर्चा झाली। लोकसभेच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे, महादेव जानकर यांच्या नावाची चर्चा झाल्याची माहिती मिळते। ओबीसी, मराठा आणि धनगर समाजाला खुश करण्याचा भाजपचा हा प्रयत्न आहे। 5 जागांमध्ये एका महिलेला संधी मिळणार हे जवळपास निश्चित मानले जाते। जातीय समीकरण पाहून उमेदवारीवर शिक्कामोर्तब होणार आहे। अपडेट जाणून घ्या। सुशांत सावंत आपल्या सोबत आहे। सुशांत जी नाव आता चर्चेत येत आहे त्यामध्ये माधव पॅटर्न जो आहे भाजपचा तो राबवताना पाहायला मिळणार आहे परत एकदा। अगदी बरोबर आहे दीपक। आपण जर बघितलं असेल एकीकडे राज्यात मराठा समाज आक्रमक आहे, ओबीसी समाज आक्रमक आहेत आणि दुसरीकडे धनगर समाज देखील आक्रमक आहे आणि याच समाजाला खुश करण्यासाठी या समाजातील तिन्ही महत्वाचे नेते जे आहेत त्यांना कुठेतरी विधान परिषदेवर पाठवायचं का असा विचार भाजपचं नेतृत्व करतंय। आपण जर बघितलं असेल तर पंकजा मुंडे यांची वर्णी विधान परिषदेवर किंवा राज्यसभेवर लावावी अशी मागणी त्यांच्या समर्थकांकडून सातत्याने होत आहे। त्यांच्या समर्थकांनी तसं अनेक बोलून देखील दाखवला आणि त्याचमुळे आता ज्या विधान परिषदेच्या 11 जागा आहेत त्यामध्ये भाजपच्या वाट्याला ज्या आहेत ते 5 जागा आहेत। त्या 5 जागांमध्ये हा पॅटर्न जो आहे तो वापरावा। धनगर समाजातील नेते महादेव जानकर असतील, मराठा समाजाचे नेतृत्व करणारे आपण रावसाहेब दानवे बघितले असतील, ओबीसी समाजाचे पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर घेऊन या तिन्ही समाजाला जे आहे ते खुश करायचं का असा प्रयत्न आहे। उद्या या संदर्भात एक बैठक होणार आहे। भाजपचं केंद्रीय नेतृत्व जे आहे भूपेंद्र यादव आणि अश्विन वैष्णव ते उद्या येतील सागर या निवासस्थानी चर्चा होईल आणि त्यानंतर यावर अंतिम निर्णय होईल। सुशांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।